अर्धा ते 1 घंटा गेट वाजवला. मग 2 मिनिटाच काम असतं तर एवढा वेळ नाही लागत ना गेट उघडायला. बरोबर. हा, तुमचं तसं काही नाही आहे ना, बहीण भाऊ आहे ना, मग एवढा वेळ लागला कसं काय 1 घंटा दरवाजा खोलायला. मग तेव्हा मला बघितलं आणि मागच्या रूम मध्ये जाऊन लपला किचन मध्ये. मग मी गेलो तिकडे बघितलं त्याला, तर तो मला बघून नाही का लगेच मागचा दरवाजा खोलून बाथरूम मध्ये पळाला. परत 2 दिवस ती आजारी असताना बी तिच्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमाला तो सोबत घेऊन गेला. म्हणलं का रे तू सोबत घेऊन जातो, मग मी नव्हतो का. माझी नाईट शिफ्ट होती आणि मी दुपारी घरी असताना मला मित्राचा फोन आला, मी बाहेर गेलो तर त्यावेळेस ते घरी आलेले होते दोघं. ही ड्युटी करून घरी आली, तो पण आलेला होता. आणि मी असं बाहेरून आलो तर गेटच्या बाहेर गाडी उभी होती. मग मी गेलो, मी पाहिलं म्हणली याची गाडी कस काय, ह्यो कस काय आला. आणि मला दुसरीकडून जायला रस्ता नव्हता. हा, घरात जायला रस्ता नव्हता. मग मेन पॉइंट काय, गेट होता. आता मी अर्धा ते 1 घंटा गेट वाजवला. मग 2 मिनिटाच काम असतं तर एवढा वेळ नाही लागत ना गेट उघडायला. बरोबर. हा, तुमचं तसं काही नाही आहे ना, बहीण भाऊ आहे ना, मग एवढा वेळ लागला कसं काय 1 घंटा दरवाजा खोलायला. हा दरवाजा खोलायचा, गेटचा खोलायचा, हे काय 1-2 मिनिटाच काम आहे. एवढा अर्धा आणि 1 घंटा नाही ना. मी तेवढा 1 घंट्यातील 4 फोन लावले, एकही फोन नाही रिसिव्ह केला. म्हणे मग एक फोन रिसिव्ह केला, म्हणे मी झोपलेली आहे आणि उठते, थांबा 2 मिनिटं. 2 मिनिटं म्हणता मला 1 घंटा लावला. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हणलं ये. आणि मग मी तिला म्हणलं ते अधिकारी कसं आलं, नाही म्हणे त्यांना इकडं काम होतं ते आले. म्हणलं एवढं 1 घंटा घरात बसलं होतं काय येतं. मग तिथं आमचे भांडणं झाले. मग तिनं लगेच सांगितलं तिच्या मायला, बहिणीला, सगळ्याला सांगितलं, म्हणे हे असे तसे. तेव्हा आमचे भांडणं झाले. तो व्यक्ती त्या दिवशी त्या घरात होता. हा, नंतर काय झालं पुढे, दरवाजा उघडला गेला का? उघडला. मग तेव्हा मला बघितलं आणि मागच्या रूम मध्ये जाऊन लपला किचन मध्ये. मग मी गेलो तिकडे बघितलं त्याला, तर तो मला बघून नाही का लगेच मागचा दरवाजा खोलून बाथरूम मध्ये पळाला. मग मी त्याला बोललो, म्हणलं तू आमच्या घरात कस काय आला, असं तसं. तर तेव्हा तो निघून कसं गेला? तुमच्या समोरच गेला असेल ना, तुम्हाला दामदट्टी करून गेला, दामदट्टी करून गेला. आणि मग मी गेलो बोलायला लागलो, म्हणलं ते कसं काय आला असं बोललो. तर तो लगेच बाथरूम मधून निघाला आणि लगेच पळाला गाडी घेऊन. टू व्हीलर होती? 2 व्हीलर होती. बाथरूम मधून निघाला, तुमच्या सोबत काय समजा झडप केली आणि निघून गेला. तो इन्सिडेंट ज्या दिवशी तुम्ही त्यांना रंगे हात म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला, दोघांना आक्षेपारी अवस्थेमध्ये त्या दिवशी तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर 6 जूनला आमचे भांडणं झाले. मी घर हे झालं तर ते एवढंच म्हणे की नाही माझं दुखत आहे, मी कन्नडला चालले, माहेरी चालले. आणि मग त्याच्यानंतर मी 4 दिवस घरी वाट बघितली. मला खायला घरात काहीच नव्हतं. तुम्ही इकडून तिकडून काही बी मागून आणायचं, नाही तर पैसे असले तर बाहेरून जाऊन खायचो. मग तिला झालेला होता डेंगू. ठीक आहे, आजारीत. मग मला सांगायचं ना कधी येणार आहे काय. मी फोन करतोय तर फोन घेत नव्हती, काही नव्हती. मग आता मला कसं माहित की ती ड्युटीला आहे का कुठं आहे. असंच मी तिच्या मैत्रिणीला वगैरे विचारलं, म्हणलं आज ड्युटीला आलेली का, तर नंदा ड्युटीला आलेली का, तर ते म्हणे हो आलेली. म्हणे भाऊजी काही ताण नका घेऊ. म्हणलं ठीक आहे. हे झालं. मग मी ड्युटीला निघून गेलो. परत त्यानं मला 11:30ला फोन केला दुपारी त्या माणसाने, की म्हणे खरं की आज ड्युटीला आली नाही, म्हणे तू कुठं आहे. म्हणलं ती तर ड्युटीला आहे. नाही म्हणे तुला कोणा सांगितलं, ती ड्युटीला नाही आलेली आणि तिची ड्युटी सस्पेंड केलं म्हणे. तिला बरमपूरची ड्युटी होती, ती आज ड्युटीला आली नाही तर तिला सस्पेंड करणार आहे असं तसं. म्हणलं काय 1 दिवस नाही आले तर काय सस्पेंड करता का. म्हणलं मला चिवट्या मारतात. म्हणलं तुम्ही ती तुमच्या सोबत आहे. म्हणलं तुम्हाला सगळं माहिती. मी त्याला म्हणजे आवाजाव घालूनच बोलत होतो. तर म्हणलं तुमच्या सोबतच येते. नाही म्हणे खरं मला माहिती नाही, असं नाही तसं नाही. आणि तोच कारणीभूत आहे. तो तिला ज्या दिवशी आमचे भांडणं झाले, ती घरातून निघून गेली का, तर त्या दिवशी त्यानं तिला बाबावर नेऊन सोडलं. तिथं डोसा खाऊ घातला. परत 2 दिवस ती आजारी असताना बी तिच्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमाला तोच सोबत घेऊन गेला. म्हणलं का रे तू सोबत घेऊन जातो, मग मी नव्हतो का. तिचं जरी दुखत होतं ना, मग तू मला फोन करायचा, मी आलो असतो तिला सोबत घेऊन जायला दवाखान्यात वगैरे. तू मला फोन केला का. नाही म्हणे मी तुला फोन नाही केला. ती म्हणली की फोन नका करू. म्हणलं तिचं मी नवरा आहे ती,
तू तिचं कसं काय ऐकतो? हा? मी तुला भाऊ समजतो ना, मग तुझं काम आहे ना मला सांगायचं. बरोबर. तर झालं तर नाही म्हणे, असं सांगितलं नाही, हे नाही ते नाही. बर, मग आता हा सगळा प्रकार जो घडतोय तुमच्या आयुष्यामध्ये,